विष्णू सहस्त्रनाम आनंद. आता आनंद प्रत्येकाला मिळायला लागलेला आहे एवढं नक्की. आणि ते सहस्त्रनामापेक्षा सुद्धा एखाद दुसरं नाव जरी कळलं, त्याचं कोरिलेशन झालं शेवटी. त्याच्यात गंमत आहे, कोरिलेट. मग कोरिलेशन झाल्यानंतर जे अनुभव येतो, जे इमोशन येते, त्यालाच आपण आनंद म्हणतो. आणि म्हणून या एकंदरच प्रवासाचं नाव ठेवताना असं ठेवलं होतं की विष्णू सहस्त्रनाम आनंद. अथर्व आनंद सुद्धा आपण कोर्स केलेला आहे. श्री सूक्त आनंद छान आहे. आता या प्रत्येकाच्या अशा पायऱ्या आहेत मुद्दामून केलेल्या तशा. आता त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो आणि मग पुढे जाऊ. आता अथर्व आनंद आणि आपल्याकडे अथर्व शीर्ष. एवम एवम ध्यायती एक दोन तीन अशी सिरीज तयार केली. अथर्व आनंदमध्ये ज्यांनी अथर्व आनंद केला असेल, आपण गणपतीच्या वेळेला याला करूया. तर त्याच्यामध्ये किंवा आपल्याकडे अथर्व शीर्ष सुद्धा करू शकतो. त्याच्यामध्ये अंदाज आपण एखाद दुसरा रुचेचा अर्थ समजावून घेतो, म्हणण्यामधला आनंद घेतो. आपल्या अथर्व शीर्षमध्ये प्रत्येक रुचेचा ऍप्लिकेशन ओरिएंटेड अर्थ घेतो आणि एखाद दुसरा रुचेचा कॉम्पिटन्सी ऍप्लिकेशन इंडेक्स काढायचा प्रयत्न करतो की बाबा रे, त्वम भूमी असं म्हटल्यानंतर नक्की मला काय सांगायचंय आणि मग माझं ऑब्झर्वेशन करत करत कसं मोजायचंय. असं आपल्या अथर्व शीर्ष. एवम ध्यायती एक दोन तीन. तो हळूहळू हळूहळू म्हणजे अथर्व आनंदला जर का 500 असतील तर आपल्या अथर्व शीर्षला 70-80. तो फायनल क्लिअर आहे तसं. आणि मग एवम देहातीमधनं बाहेर पडणारे 25-30 पण असू शकतील, हरकत नाही. त्या पद्धतीनेच जातोय आपण. तसंच श्री विष्णू सहस्त्रनामान. आता त्याच्यातल्या अनेक गोष्टी पुढे त्या काय म्हणूया त्याला, अशा कॉन्सन्ट्रेट करून खाली घेता येतील चांगल्या चांगल्या ह्याच्यामध्ये. मग त्याच्यात स्त्री सुक्ताचं म्हणण्यासाठी आनंद छान म्हणावं ते. आणि नवरात्रामध्ये अनेक जणांकडे म्हटलं जातं, मग त्याच्यातला आनंद घेऊया. मग भगवद्गीतेमध्ये, आता भगवद्गीतेचं एक स्टेप पुढे घेऊन जायचं आहे, तेही सांगत जाईल मी तुम्हाला. तर असा तो विष्णू सहस्त्रनाम आनंद. 41 ते 45 असे आजचे श्लोक आहेत. आज फक्त मी म्हणूया आपण ते नुसते, म्हणजे मी म्हणून दाखवतो शांतपणे. आणि म्हणजे एक कॅनव्हास कळेल. आता इतके दिवस मी तसं केलं नव्हतं. एक 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 श्लोक सांगत जायचो पहिल्यांदा शब्द. आता फक्त ऐकूया आधी. म्हणून एक एक सव्वा दीड मिनिट लागेल. उद्भवो क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः. आता ऐकत असताना काय करायचं? ऐकत असताना ते शब्द बघायचा प्रयत्न करायचा. उद्भव क्षोभणो देव. एखाद दुसरा शब्द नाही ऐकायला तरी चालणार आहे. त्या मोमेंट मध्ये राहायचं ऐकत असताना. ते त्या मोमेंट मध्ये राहणं मजा असते. संबंध स्तोत्र म्हणता आलं तर तसंच मोमेंट मध्ये तर मजाच आहे. म्हणूया चला. उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः. करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. व्यवसायो व्यवस्थान संस्थान दो ध्रुवः. पररथि परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. वैकुण्ठः पुरुषः प्राणद प्रणवपृथुः. हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः. उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. 5 श्लोक आहेत त्याचे. याच्यातले काही काही आपण शब्द घेऊया. एकदा लक्ष्मीने विचारलं ना विष्णूला, ऑफिस कुठे आहे तुमचं? काय बायको म्हटलं की चौकशी सुरू, की ऑफिस कुठे आहे तुमचं नक्की. विष्णू सुद्धा हुशार ना. विष्णूकडे लक्ष्मी राहते म्हणजे पहा, काय की नाही. तो म्हणतो, इथे आहे म्हणतो, कोवर्किंग स्पेस, यू आर ऑलरेडी हिअर. त्यांनी किती सुंदर उत्तर दिलं. श्री गर्भ असं नाव आहे त्याचं. श्री ज्या गर्भात राहते ते. आणि म्हणून असं म्हटलं पण जातं की लक्ष्मी चंचल आहे. श्री सुक्ताबद्दलचं विषय निघाला होता म्हणून सांगतो. लक्ष्मी अनपगामिनी. अपगा म्हणजे हलू नको त्या, असं सांगितलेलं आहे त्याच्यातनं, की बाबा स्थिर राहा. पण लक्ष्मीला स्थिर करणं हीच मुळात इतकी कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. करन्सीला फ्लो करणं हा गुणधर्म आहे. मग लक्ष्मी फ्लोच होणार, मग तिला कसं पकडायचं?
लक्ष्मीचे ज्या वेळेला ऐश्वर्यात रूपांतर होतं त्यावेळेला ती स्थिर होते, असं त्याच्यामध्ये आहे. लक्ष्मीचं श्रीमध्ये ज्यावेळेला रूपांतर होतं, त्यामुळे लक्ष्मीचा जो जन्म होतो ऐश्वर्याचा, तो विष्णूतर्फे होतो, श्रीगर्भ. म्हणून तर विष्णूबरोबर लक्ष्मी राहते, नुसती राहत नाही ते. तर म्हणजे दाखवलेली आहे, त्याची पायाशी बसलेली आहे दाखवली आहे. वागणार असं प्रत्येक नवरा वाटत. पण श्रीगर्भ आणि ह्या सगळ्याचा नुसतं एवढा जरी विचार केला आपण तरी सुद्धा करणम कारणम, या सगळ्याचं कर्ण तोच, कारण तोच, करता विकर्ता पुन्हा तेच. वी लागलं की विरुद्धार्थी होतं, करणारा तोडणारा सगळं तेच. ऐश्वर्यामध्ये जरा ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं रूपांतर होत असतं, ज्यावेळेला वेल्थ क्रिएशन असतं, त्यावेळेला क्रिएशन बरोबरीनेच डिस्ट्रक्शन सुद्धा असतं. पूर्वी छोटं घर होतं माझं, असं धरून चालू. त्या छोट्या घराचं मोठं घर झालं, त्या मोठ्या घराचं अजून मोठं घर झालं, मोठ्या घराचा अजून बंगला झाला. आपण एक उदाहरण म्हणून तेवढं पुरतं घेऊया. आता छोट्या घराचं मोठ्या घरात रूपांतर झाल्यानंतर छोटं घर तोडायलाच लागणार आहे, तरच मोठ्या घरात जाता येईल. आणि हीच ती जी वृत्ती आहे, ग्रोथची वृत्ती. काही ज्या संकल्पना आहेत ज्या छोट्या आहेत, कदाचित आपल्या संस्कारामुळे त्या आल्या असतील, ज्या पद्धतीने वाढलो त्याच्यामुळे आल्या असतील, त्या सोडल्याशिवाय मोठी संकल्पना येणारच नाहीये. लिम्बिक ब्रेन ज्यापर्यंत आपण कॉर्टेक्स नाही, का तीन दिले आपल्याला? रेप्टिलियन ब्रेनवर का नाही सोडलं माणसाला? आहार आणि ते चाललं असतं की काय प्रॉब्लेम आहे. पण नाही, कॉर्टेक्स पण दिला, निओ कॉर्टेक्स पण दिला. ते जे वरती जाणं आहे, मग ते जे करता विकरता एकत्र जाणार आहे. ब्रह्मा रुद्र एकत्र जाणार आहे, पण मध्ये विष्णू आहे. मग त्याच्यातला जो गहन गुहा हा जो प्रकार आहे ना, आपण म्हणतो ना एखादा विषय समजून घेणं फार गहन आहे बाबा. तर म्हणजे तू डीप डाईव्ह, डाईव्ह डीप, म्हणजे त्याच्यात घुसणं असा अर्थ होतो. अनफॅदमेबल. आता फॅदम हे जे माप आहे ते समुद्राची खोली मोजण्याचं माप आहे. म्हणून अनफॅदमेबल, की बाबा हे खोली मोजण्याचं नाहीये, शक्यच नाही खोली. इन्फिनिटी आहे तशी. तो गहन आहे. आणि गहन आहे तर आहेच, गुहा पण आहे. आता गुहा म्हणजे गुहा, अक्षरशः गुहा. पण गुहा हा, गुहेत राहणारा तो गुहा. भगवद्गीतेत तोच सांगतोय कृष्ण, की द्वाविमौ पुरुषो लोके. बघा म्हणजे ज्याला आपण मॅटर 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 म्हणतो, तो कृष्ण डिक्लेअर करून टाकतो मॅटर नाही, ही एनर्जीच आहे. एनर्जीज फॉर्म इन द फॉर्म ऑफ मॅटर. ती एनर्जी स्वरूपात तुला अशी मॅटर दिसते, खरी ती एनर्जीच आहे. द्वाविमौ पुरुषो लोके, क्षर च अक्षर. म्हणजे क्षराला पण तो एनर्जीच म्हणतोय, माझ्या शरीरात सुद्धा तो एनर्जीच म्हणतोय. आज ना उद्या जाणार आहे, त्याचा फॉर्म जाईल. अक्षर एवच क्षर सर्व आणि भूतानी. जे काय दिसतंय तुला आजूबाजूला सगळं ते क्षर आहे. आज आहे उद्या नाही. अक्षर कूटस्थ, म्हणजे कूटस्थ अक्षर उच्यते. जो आतमध्ये आहे ना, जो दिसत नाही ना, त्याला कूटस्थ, त्याला अक्षर म्हटलं जातं. आणि मग अनिर्देश्य असा तो शब्द आहे. तुम्हाला हवा असेल तर मी आज त्या श्री गर्भाचा हे निघाल्या म्हणून श्री सूक्त पाठवतो आज उद्याकडे. ते म्हटलेलं आहे, शांत म्हटलेलं आहे. ते कधीतरी ऐका मग. मग आता हा उद्भव क्षोभणो देव श्री गर्भ परमेश्वरा, हा श्लोक आपण म्हणूया. आणि त्या त्या वेळेला ते ते शब्द आले म्हणत असताना, की पाहायचं, बुद्धी आणायची नाही मध्ये. ते पाहायचं पटकन. त्याचं बुद्धी आणली मध्ये की फार मागे पडायला होतं. ते दिसलं पाहिजे आणि दिसेल, म्हणजे त्यात काही फार मोठं काही नाही आहे त्याच्यात. चला. उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः। उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः। नेहमी सांगतो तेच सांगणार आहे. सगळी अक्षरं स्पष्ट उच्चार करा. त्या रिदम मध्ये लयीत म्हणताना एखाद दुसरा शब्द सुटला, सुटू दे, उरकू नका. उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः। उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः। करणं कारणं कर्ता।
विकर्ता गहनो गुहा. करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा. तर ह नंतर विसर्ग म्हणताना ते हू जाऊ तिथे हवा सगळी. करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा. सगळं म्हणूया. उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः. करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा. शेवट. उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः. करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. त्या मग ते आता आपल्याला माहित झालं की शब्द छान म्हणत जायचे. ते एक 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 पाहत जायचे. प्रत्येकाचा काही ना काहीतरी व्यवसाय असतो बघा. त्या व्यवसायात सुद्धा न दिसणाऱ्या गोष्टी असतात आणि व्यवसायात सुद्धा दिसणाऱ्या गोष्टी असतात. मिशन जे असतं कुठल्याही संस्थेचं ते न दिसणारं असतं. सगळ्यांनाच ते मिशन माहिती असतं नसतं माहित नाही, पण त्या संपूर्ण व्यवसायाला धारण करणार असं असतं ते मिशन आणि विजन. त्या मिशनच्या ऊर्जेनी पुढच्या काही कालावधीमध्ये कुठपर्यंत पोहोचायचं आहे. आता मी गेल्या 25 वर्षामध्ये अनेक ऑर्गनायझेशन मध्ये फिरलो, अगदी 100 कोटीपासून ते 8-10 हजार कोटीपर्यंत सुद्धा वेगवेगळ्या लेवलच्या लोकांशी बोलतो भेटतो. पण मिशन आणि विजन हे अतिशय सटीक क्लिअर असलेली मंडळी खूप कमी. नाहीतर बऱ्याचशा ऑर्गनायझेशनची इकडून तिकडून कॉपी पेस्ट करून केलेली मिशनची त्यांनाही समजत नसतात, कालच्या लोकांनाही समजत नसतात, पाठ मात्र झालेली असतात. ऑल हँड्स मिटिंगला सगळ्यांना ते सांगितलं जातं. पण ते मिशन कन्व्हिक्शन आणतं. की कितीही डाऊन फिलिंग आलं तरी सुद्धा ती एक अशी गोष्ट असते की जी तुम्हाला रेझिलियन्स सांगते. फिनिक्स सारखं राखीतून वरतं उठता येतं तुम्हाला. ते मिशन. व्यवसाय. आता व्यवसाय म्हणजे आपल्याकडे धंदा वगैरे म्हटलं जातं. व्यवसाय म्हणजे फोकस, कमिटमेंट, कन्व्हिक्शन. एक्झॅक्टली अपोजिट टू कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स मध्ये जमेल तेव्हा करू, जमलं तर करू, जमेल तसं करू, आपण करायचं बुवा, जेवढं जमेल तेवढं करायचं. हे करायचंय करायचं. कन्व्हिक्शन म्हणजे व्यवसाय. कृष्ण सांगतो अर्जुनाला, बाबा इकडे तिकडे जे गाव भटकणं चाललंय ना तुझं ते बंद कर. व्यवसायात्मिका बुद्धी एक इह कुरु नंदन. बहुशाखा हि अनंताश बुद्धयो अव्यवसायिना. असं नको करू. व्यवसायात्मिका बुद्धी. इतकी फोकस्ड असू दे तुझी बुद्धी. मग त्यांनी आता बुद्धी फोकस राहू शकणार नाहीये. बुद्धी एकाग्रता ही फेक आहे. सगळं एकाग्र होऊच शकत नाही कोणी. आज म्हणजे जे काम करतोय ते इतकं झकास करावं की मग हाणामाऱ्या करायला लागत नाही ना ते अशी. दुसरीकडे लक्षच जाणार नाही असं त्या कामावर जर का केलं काम तर ते होणारच आहे सगळ्याच दृष्टीने. असा तो व्यवसाय. आणि व्यवसायो व्यवस्थान. तो जो व्यवस्थापक आहे व्यवस्थानामधला, व्यवसायाचा व्यवस्थापक म्हणजे व्यवस्थान. विश्व निर्माण केलंय त्या बाबांनी. स्वतः दिसत नाहीये विष्णू. आता त्या बाबांनी म्हणजे आपण प्रत्येकाने विश्व निर्माण केलेलं आहे. व्यवसाय व्यवसाय फोकस त्या फोकसनी केलं तर छान होणार आहे. नाही केलं तर जसं केलं तसं होणार आहे. तो जो व्यवस्थान आहे व्यवस्थापन करणारा असा तो विष्णू. व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थान दो ध्रुव. परर्धि परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभे क्षण. आता या व्यवसाय करणाऱ्याला किंवा काही उद्योग करणाऱ्याला, आता व्यवसाय करणाऱ्याला आपण म्हटलं व्यवसाय व्यवसाय म्हणजे व्यवसाय करणाऱ्याने किती फोकस लागेल. अभ्यासेन तू वैराग्येन. वैराग्य इज इक्वल टू व्यवसाय. फोकस. बाकी काही नाही. तुझं काय मिशन आहे, तुझं काय विजन आहे, मध्ये करायचं. आता त्याला शुभे क्षणा नको का. आता शुभ ई क्षण. शुभ म्हणजे चांगलं. चांगलं म्हणजे काय. चांगलं नाहीच आहे काही, वाईट वाईट पण काही नाहीये. तू काय ठरवलंयस. त्याला जे कॉन्ट्रीब्युटरी आहे ते चांगलं. हा. मग तुझ्यासाठी जे चांगलं ते कदाचित त्या व्यवसायासाठी वाईट असू शकेल किंवा त्या माणसासाठी वाईट असू शकेल. चांगलंही नाहीये वाईटही नाहीये तुमचं तुम्ही ठरवा.
काय ऑब्जेक्टिव्ह आहे, हा या ऑब्जेक्टिव्हच्या जवळ काय काय जे जे काही घेऊन जात आहे ते चांगलं नाही. ऑब्जेक्टिव्हच वाईट असेल तर बघू ना नंतर, आधी आधी चालू तर करू. मग तिथे शुभ ई क्षण हा आईस. मग आता तो जो पाठवला होता व्हिडिओ, भद्रम कर्णे शृणुयाम भद्रम पश्येमाभिर्यजत्र, यजत्रा, यजत्रा म्हणजे जत्रा. म्हणा असं काय म्हणतो जत्रा वित्रा, जत्रा यजत्रा म्हणजे हे जे काय आहे आजूबाजूला ते यजत्रा. किंवा तो म्हणजे थोडक्यात करणारा, हे सगळं उत्पन्न करणारा असा तो यजत्रा. हा म्हणजे लक्षात ठेवायचं असेल तर जत्रेला निर्माण करणार तो यजत्रा असं म्हणलं. तर ते जे पाहणं आहे, म्हणजे आमच्या कानावर सगळं चांगलंच पडो, अरे वा, म्हणजे बाकीच्यांनी काळजी घ्यायची होय तुमच्या कानावर चांगलं पडायला पाहिजे, म्हणजे केवढं स्वार्थीपणा. आम्हाला चांगलंच दिसो, अरे वा, तुम्ही डोळे उघडे घेऊन हिंडणार, तुम्हाला चांगलं दिसणं म्हणजे पाहणं असतं. आणि पाहणं आतून होतं, नाहीतर दिसायला काय, असे डोळे उघडून ठेवले तरी असं दिसणार आहे. मला कळत नसताना सुद्धा कितीतरी गोष्टी रेटिनावर रिप्लिकेट होत असतात तिथे. दिसतंय सगळ्यांनाच, पाहतात किती. शुभ ईक्षणा म्हणजे काही दिसलं तरी त्याच्यातनं माझ्या व्यवसायाशी, माझ्या फोकसशी जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ते मी घेईन. व्हॉट एव्हर कॉन्ट्रीब्युट्स टू मी आय विल पिक इट अप. म्हणजे कोणीतरी येऊन काय उलट सुलट बोलून गेला, अच्छा, ओके, मग व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन फॉर माय, जे काय करतोय त्याचा, तो शुभेक्षणा. भद्रम कर्णेभिः शृणुयाम भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्रा. म्हणून तो स्थाणू स्थिरैः अंगैः तुस्तुवांसस्तनुभिः. शांत स्थिर डोकं, अर्जुनाचं जे नंतर झालं 18 अध्याय ते. वशेम देवहितम यदायु, देवहितम म्हणजे मिळालंय चांगलं, दिलेलं आहे, चांगल्या पद्धतीने दिलंय. मग ते त्याच्यासाठी असं तो आहे. मग चला, शुभे क्षणा. मग मला काय दिसतंय ते जुनी म्हण नाही का, ग्लास अर्धा रिकामा दिसतोय का ग्लास अर्धा भरलेला दिसतोय. ग्लास अर्धा भरलेला दिसला तर शुभे क्षणा. आणि मग तो भरलेला अर्धा ग्लास पूर्ण कसा भरू हे असेल तर मग तो करता. मग तो पद्मनाभ, हा बघ ते डोकं बघ कसं चाललंय त्याचं, क्रिएटिव्ह कसं चाललंय बघ, तसं त्याने भरला. आणि एक नाही ग्लास भरला, अजून 10 भरले ग्लास. आणि जे जे तहानलेले होते ते सगळ्यांना त्यांनी पाणी दिलं बघ. हिशोब वगैरे बघ त्याने याचा. हा, मग आता म्हणूया श्लोक. हे म्हणताना फक्त ते लक्षात ठेवा त्याच्यात. हम्म, चला. आज एकदम सुटसुटीत आहे, एकदम कसे छान असे लोकल भरलेले नाहीये आजचे विष्णू सहस्त्रनामाच्या आजच्या बऱ्याचशा श्लोकांमध्ये ना. आता रशावर मुंबईला दिवसभरच असतो, पण तसा कमी रशावर आहे. म्हणजे अशी सगळी माणसं कधी सुटसुटीत अशी चेपून बसलेली नाही, वायू तत्व वापरून बसलेली नाहीयेत. मोकळी ढाकळी बसलेली आहेत सगळी, तसेच शब्द आहेत सगळे. कोणाचा र कोणाच्या पायात नाही, कोणाचा ह कोणाच्या पायात नाही, काय नाही, एकदम स्वच्छ शब्द आहेत सगळे. चला. व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः. व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः. व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः. परर्धे परमस्पष्ट. आता परर्धी तसा महर्धी गेलेला आहे आधी हा. म्हणजे जे प्रॅक्टिस करतात त्यांना तर काय माहितीच आहे. तिथे मह लागला, इथे पर लागला. परर्धे परमस्पष्ट. आता तो स्पष्ट म्हटलं तरी चालणार आहे. परर्धे परमस्पष्ट. तुष्ट पुष्ट शुभे क्षणः. परर्धे परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभे क्षणः. सगळा घेऊ. व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः. परर्धे परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभे क्षणः.
अजून एकदा घेऊ. व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः पररधि परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः. तर ते आधी कानावर हात ठेवून म्हणायचं सांगितलंय ते करा, म्हणजे असा काय बसतो, असा काय म्हणतो, करा तुम्ही, मजा घ्या, बाकी लोक म्हणायचे ते म्हणू देत. आणि मगाचं जे उदाहरण होतं ते मुंबईतल्या लोकांना पटकन कळलं असेल. मी मुंबईतला मूळचा, मग नंतर बाहेर. पण नाहीतर नागपूरवाले किंवा हे गर्दी गर्दी आम्हाला माहितीच नाही. मुंबईत जाऊन बघा एकदा रशावर, त्यांच्यासाठी ते उदाहरण होतं. असे सुटसुटीत शब्द आहेत बघा सगळे, काही श्लोक म्हणजे फुल रशावर, सकाळी 8 ते 10 सगळे एकत्र शब्द सगळे तसे. शंकराचार्यांच्या एखाद्या असं ओळ पाहिली की मला तशी गच्च भरलेली मुंबई लोकल आठवते. हे बघ तसं, कशी सगळी एकाला एक चिकटून 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 शब्द असे आहेत तसं. आज मी फक्त एक ओळख करून देतो, तुमची कदाचित झाली असेल. मृण्मयीची ओळख करून देणार आहे तुम्हाला. तुमच्याशी ती बोलतेय कायम, ही मृण्मयी. मृण्मयी बीएससी झालेली आहे. बीएससी होऊन 1 वर्ष झालं. स्कॉलरशिप होल्डर आहे इन्स्पायर. अनेक शालेय महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेतल्याबद्दल पुरस्कारही दिला आहेत. एक आविष्कार इंटर युनिव्हर्सिटी रिसर्च कॉम्पिटिशन मध्ये तिने स्टेट लेवलला एक प्रेझेंट केला होता पेपर, तिथं तेही तिला पुरस्कार मिळालेला आहे. शास्त्रीय संगीताची, नाट्यसंगीताची, कीर्तनाची आवड आहे. पुस्तकं वाचते, मोबाईल फोटोग्राफी, छोटे छोटे लेख लिहित असते. अं, काही साप्ताहिकांमध्ये, मासिकांमध्ये ते लेख प्रसिद्ध झालेत. स्वानंद घन नावाचा तिचा ब्लॉग पण आहे छोटा. आणि मुळात आमची भेट झाली अथर्व शीर्षातून सकारात्मकता, गोष्ट भगवद्गीतेची, महंत लक्षण, आवडीनिवडीचं जग, हा सायकोलॉजीवरचा, म्हणजे सगळेच सायकोलॉजीवरचे आहेत. पण आवडीनिवडीचं जग हा जो कोर्स आहे तो मायर्स ब्रिग्स पर्सनॅलिटी टाईप आयडेंटिफिकेशन. बोलताना पहिल्या एक अर्ध्या मिनिटामध्ये अंदाज आला पाहिजे की अच्छा असे याचे प्रेफरन्सेस आहेत. ते ह्याच्यातनं कळतं, प्रॅक्टिस ऑफकोर्स. एवम ध्यायती. आणि डीजीसीएफ बीपीएम म्हणजे डीजी सर्टिफाईड फॅसिलिटेटर्स फॉर ब्रिंगिंग पॉझिटिव्हिटी थ्रू अथर्व शीर्ष. अशी काही मंडळी हळूहळू हळूहळू तयार करणं चाललंय. काही ग्रुपमध्ये ती लीडर म्हणून पण होती, तर अशी म्हणून नाही. तुमच्याशी ती बोलत असेल, सगळ्यांना ती मनापासून मदत करते. मग आज तिची ओळख करून दिली. ती दिसत नाही अनेक लोकांना, कारण फोनवर बोलली आहे ती, नाही का, गहन हो, ते दिसणार नाहीये ती, पण ती करत असते बऱ्याचशा गोष्टी. तुमच्या ज्या पुस्तकांच्या ऑर्डर्स वगैरे येतात त्या बघणं, त्या बरोबर गेल्यात की नाही. मग आमच्याकडे अजून निवेदिता नावाची माझी काही सिनियर आहे ती, तर तिच्यापर्यंत ते पोहोचवणं. मग संदीप म्हणून ते छान आहे, आम्ही चौघच जण आहोत. चौघ जण 5 जण. मानसीची ओळख करून देईन नंतर. मग ते सगळं तुमच्याकडे पुस्तकं पोहोचतात ते संदीप म्हणून पोहोचतात. तशी लॉजिस्टिक सगळं सेट केलेलं आहे, पूर्ण लॉजिस्टिक सेट करून दिलेलं आहे व्यवस्थित. छान ते जातं. मग ही सगळी मंडळी काम करत असतात. आज मृण्मयीची ओळख करून दिली. अजून 1-2 भागांनी काहीतरी संदीपची करीन, कधी मानसीची, असं करत जाऊ. हे कोण करताय सगळं, यांची. आणि कदाचित कदाचित म्हणण्यापेक्षा तिने तुम्हाला सांगितलंच असेल, अनेक ऑर्डर्स पण आल्या. ती कॉम्बोज आहेत, ती पुस्तकं आहेत. पुस्तकं वाचा, त्यात काही सुधारणा हव्या असेल तर कळवा. आपण करत जाऊ त्या, बिकॉज इट हॅज टू बी कलेक्टिव्ह एन्क्वायरी ऑल द टाइम. हा तिचा नंबर आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तिचा नंबर, त्यामुळे मी परत नव्याने सांगायची गरज नाहीये. अशी म्हणून नाही, आणि अशी पुस्तकांची ऑफर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आत्ता हे सांगितल्यानंतर 2 श्लोक झाले, मध्ये एक गॅप घेतली. आपण म्हणतो ना, खूप काम झाल्यानंतर जरा बसूया. एक माणूस येतो एका बाईकडे, आणि अशी ती म्हणजे समोर रस्त्यात येत असते, आणि हा चालत जात असतो तिकडे. आणि तो तिच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, मी तुझा नवरा, तू माझी बायको, सिनेमाला जाऊ. ती प्रचंड खवळते बाई, काय अर्थ आहे घ्यायला म्हणे. मग तो म्हणतो, नाही, तुम्ही मराठीचे शिक्षिका आहेत ना, म्हणून मी गंमत केली तुमची. आणि मग तो छान असतो, म्हणजे खरंच तो नवराचा मित्र वगैरे असतो तसं. काय झालं, मी विरामचिन्ह टाकली नाहीत. मी तुझा नवरा, तू माझी बायको, सिनेमाला जाऊ, असं मला म्हणायचं होतं. ते स्वल्पविराम न दिल्यामुळे गोंधळ झाला. स्वल्पविराम म्हणजे पॉज.
पॉज पाहिजे प्रत्येक ठिकाणी. एखादी गोष्ट, हा पॉज. तो पॉज जो आहे तो विराम. आणि म्हणून विराम चिन्ह. आपल्याला विराम चिन्ह माहिती आहेत. विराम चिन्हांकडे लक्ष हवं बोलताना आणि वाचताना सुद्धा. आता वाचताना नसतील तर वाचणाऱ्याचा दोष नाहीये. पण जर का वाचणारा कसलेला असेल तर वाचताना त्याला भावना कळलेल्या असतात. भावनांच्या सादरीकरणाला जो प्लॅटफॉर्म दिला, तो जे आर्किटेक्चर आहे भावनांच्या सादरीकरणाचं, ते विरामचिन्हात नाही. विरामचिन्ह नसली तर काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. विरामचिन्ह नसली तर जिथे थांबायचं आहे, जिथे वेगात जायचं आहे, किंवा जिथे अजून थोडं थांबायचं की जिथे ते आर्किटेक्चर आहे, फ्रेमवर्क आहे भावनांचं. आणि त्यातून मग तुमचं वाक्य चांगलं होईल. मग असा तो विराम, असं विष्णूचं नाव आहे, विरामो विरजो. आता विरज, विराम विरज. विराम म्हणजे आराम, शांतता. आणि विरज, रज म्हणजे धूळ. विरज परत ठरलंय आपलं. वी लागला की शक्यतो 100 शब्द तरी हे उलट अर्थी जाणारे असतात. अर्थात काही वेळेला वी लागतो तो विशेष पण लागतो, म्हणजे धनंजयनी सांगितलं असं सांगू नका. जनरली विरज म्हणजे धूळ. आता विरज, रज म्हणजे धूळ घाण. मग विरज असेल तर काय होतं? नाही, घाण नसलेलं स्वच्छ. मग विरामो विरजो, समत्वम योग उच्यते. योग कर्मसु कौशलम. विरजो म्हणजे उत्कृष्टता. काही त्याच्यात स्पिक अँड स्पॅन म्हणतो की नाही आपण, काही त्याच्यात फॉल्ट नाही बघ. बग फ्री आहे. काही प्रॉब्लेम नाही. जे सांगितलं होतं त्यांनी दिलेलं आहे. विराम, शांत पण आहे. विराम विरज, विराम विरज, विराम व विरज ज्यावेळेला एकत्र येतं त्यावेळेला विष्णू जमतो, खरं सांगायचं तर. असा तो विरामो विरजो. आपण हा म्हणूया, छान आहे. ह्याच्यातच पुढे धर्मविदुत्तमा हा शब्द येतो. आपण आता जागा व्हायला पाहिजे. धर्म या शब्दाचा जे काही गदारोळ केलेला आहे. धर्म एकच, बाकी धर्म असू शकत नाही. धर्म म्हणजे जे न दिसणारं ते, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण जे मराठी संस्कृत म्हणतो त्याच्यामध्ये त्याला काहीतरी नाव दिलं असेल, बा विष्णू असेल किंवा काही कुठली तरी दुसरं नाव असेल, पण ते नाही. काय धरून ठेवतं? जो गाभा आहे तो धरून ठेवतो. मग गाभा, माझा गाभा कोण आहे? माझे शरीर काय धरत आहे? माझे शरीर रोज उठून जात आहे, ते कसलं धरणार? स्वतःच जर का ते स्थिर नाहीये तर ते अजून लोकांना स्थिर कसं करणार? नाही, माझं शरीर लहानपणापासून कोणीतरी धरून ठेवलंय. हा, लहानपणापासून सुद्धा नाही, मागच्या जन्मापासून जर का विषय विश्वास असेल तर मागच्या जन्मापासून ते पुढच्याही जन्मात धरून ठेवणार आहे. आता विश्वास नसेल तरी सुद्धा विश्वास असणारच आहे. कारण कालचा मी आज नाही, काल माझा मृत्यू झालेला आहे म्हणून आज मी जिवंत आहे. काल झोपलो त्याला गेलो मी, आज सगळे जागा झालो. एका अनुभवातनं दुसऱ्या अनुभवात, म्हणजे तिकडचं मरण इकडचं जन्म. सो इट्स अ चेन ऑफ एक्सपिरियन्स. वन फाईन डे एक्सपिरियन्स घेण्यासारखं इक्विपमेंट राहत नाही, दुसरं इक्विपमेंट घेतलं तर चल पुढचं एक्सपिरियन्स ठेवत राहावं, तू ते बंद करू नको. ते जे आहे ते धर्म. हे ज्याला कळलं तो स्पष्ट सांगतो. आता जे काही चर्चा भांडणं कोणतरी अगदी जोर जोरात मोठमोठ्याने आमचा धर्म तुमचा धर्म, त्या असल्याच तर प्रोसेसेस आहेत. त्याने धरून ठेवत. प्रोसेसेस धरून ठेवण्याला मदत करतात, धरणाऱ्याला मदत करतात. धरणारा वेगळाच असतो. तर तो जे धरण आहे, तो जो कृष्ण ज्याच्याकडे सारखी बोटं दाखवतोय की ते बघ ते बघ ते बघ, अनिर्देश, ते ज्याला कळलं तो धर्मविदुत्तम. धर्मविद उत्तम. त्याला कळलंय काय आहे ते, त्यामुळे आपलं भानगडीत पडणारच नाही. धर्मविद उत्तम. मला आता नक्की काय कळलंय? आत गेलोय का? आत जातोय का? मी म्हणजे जे म्हणतोय ते कुठल्या मीला मी म्हणतोय आणि कुठल्या मीला मी म्हणतोय, म्हणजे बाहेरचा मी आतला मी कंटिन्युअस काय आहे? आतला मी. बाहेरचा मी आज या उद्या नाही. अशा पद्धतीने जर का ह्या धर्मविदुत्तमाकडे पाहिलं तर जरा शांत होतील दोघी. आता ह्या आपण श्लोक म्हणूया. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. तर काय खरं तसं ते नेयो नयो बद्दलच सांग, पण आधी आता हे ठरलंय त्याप्रमाणे एक एक पुढे जाऊ. हा, स्वच्छ श्लोक आहे एकदम. फारच सुटसुटीत एकदम. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः.
रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. वीरः शक्तिमतां श्रेष्ठो. वीरः शक्तिमतां श्रेष्ठो. धर्मो धर्मविदुत्तमः. वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. हम्म. आता एक गंमत सांगणार आहे. ते जे शब्द आहेत की नाही, रामो, एक कानावर हात ठेवायची तुम्हाला आयडिया दिली. आता त्याचा जो उच्चार आहे तो उच्चार येऊ दे. आ आहे की नाही, मग लोक म्हणणारच आहेत बेटा. आपण प्रॅक्टिस करत ना, रामो विरामो असं ते आ ओ आपण होत नाही. ते त्याची प्रॅक्टिस करावी लागते, नाही तर बऱ्याचदा रामो तो अर्धवट घेतला ना किंवा तो राम होतो. आणि सध्या टेक्नॉलॉजीचा वापर कसा कराल प्रोनाऊन्सिएशन स्वच्छ करण्यासाठी? टेक्नॉलॉजी हाताशी आहे, सॉलिड वापरायची ती. आजकाल मी मेसेज टाईप करणं सोडून दिलेलं आहे. इंग्रजी मराठी जे काय असतील ते बोलायचे आणि टाईप करायचे, म्हणजे ऑटोमॅटिक होतात. पण दुसऱ्याला नाही, आधी स्वतःला टाकायचे. ओव्हर अ पिरियड तुम्हाला असं दिसायला लागतं की हा शब्द हा विचित्र लिहिला जातो इथे. याचा अर्थ तो शब्द त्याला कळत नाहीये, आणि त्याला कळत नाहीये याचा अर्थ माझं प्रोनाऊन्सिएशन कुठेतरी गडबड आहे. बघा, कालांतराने तुम्ही बोलण्यामध्ये इतकी सुधारणा होते की 25तला एखाद दुसरा शब्द दुरुस्त करावा लागतो, नाहीतर जे बोलाल ते टाईप होतं, कारण त्याला कळायला लागलं. हा, अशी साध्या साध्या गोष्टी हातात असतात, त्या वापरायला पाहिजेत. मग आता हा जो आहे साधा श्लोक आहे ना, त्याला काय रफार बफार काय भानगड नाहीये. मग यावेळेला अशी प्रॅक्टिस करू आपण. चला करा, मी पण करणार आहे तशी प्रॅक्टिस तुमच्यावर. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. वीर शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. म्हणा. हं. रा रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. वीर शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. अजून एकदा म्हणा. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. वीर शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. हं? मोकळं झालं का थोडं? होणारच मोकळं. ते कलाकार वगैरे त्यांच्यासाठी वेगळे रिहर्सल्स असतात ना त्यांच्याने. ते करतात, त्यामुळे मग ते अडकत नाही शब्दविरुद्ध त्यांचे. शिवाय मोकळं झालं असेल बघा, व्यायाम केला ना तोंडाचा, बडबड म्हणजे व्यायाम नाही ना. मग विष्णू सहस्त्रनाम जर करत असाल, म्हणत असाल, काय एक 10 श्लोक घ्यायचे आणि अगदी असे खणखणीत म्हणायचे. खणखणीत म्हणायचे म्हणजे ते जे अक्षर आहे त्याचा जो उच्चार आहे तो ओ असेल तर तो ओ हळू म्हणा वाटला. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. बघा काय होतं ते.
काही घाई नाहीये. 10 म्हटले तरी चालतील. आणि करा रोज. महिन्याभराने सांगा काय होतं ते. हं? असा तो विरामाचा वापर करूया असं म्हणतोय, बाकी काही नाही. श्लोक म्हणत असताना सुद्धा. एकदा ज्या वेळेला अशा पद्धतीने विष्णू सहस्त्रनामावर फोकस करायला लागलो, आता फोकस करताना आपण काय करतोय? आपल्याला रिझवतोय आपण. आपल्याला रमवतोय. आपल्यातलं लहान मूल जागे झालंय ना, त्यामुळे ते आपल्याला रमवणार आहे. मोठे असताना काही होत नाही, मग त्यामुळे शिक्षण शिक्षण पण होत नाही आपलं, काहीच नाही, फक्त रिमेंबरन्स. आणि आता जाता जाता सांगतोय, चांगली आहे घटना. अनेक वर्ष झाली त्याला. म्हणजे अनेक वर्ष म्हणजे 4-5 वर्ष तर नक्कीच झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं टूल आलंय. इतका आनंद झालाय मला. आता तरी लोक मेमरी सोडतील. आता तरी लोक मेमरी सोडतील. सगळा खेळ मेमरीचा चाललेला आहे. सगळा खेळ. विचार स्वतःचा काहीच नाहीये. आता ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्यावेळेला 5-5, 7-7 मिनिटात मोठमोठाले प्रबंध लिहून द्यायला सुरुवात केली, त्यावेळेला जागी झाली लोक. आणि मग घाबरली मंडळी. कोण घाबरली? अरे चा, आता आपल्याला स्वतःचा विचार करावा लागणार. कारण आता इथून पुढे स्वतःचे विचार जे करणार नाहीत, त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊन जाणार. म्हणजे राहणार नाहीत मंडळी. त्यामुळे अनेक ठिकाणी विचारलं जातं मला, की प्रोजेक्ट मॅनेजरचं काय होईल? म्हटलं कुठल्या प्रोजेक्ट मॅनेजरचं विचारते? प्रोफेशनल प्रोजेक्ट मॅनेजरचं, सर्टिफिकेट घेऊन अनप्रोफेशनल वागणाऱ्यांचं, का अनप्रोफेशनलच आहेत त्यांचं? म्हटलं पहिल्यांचं काही प्रॉब्लेम होणार नाही. बिकॉज दे वेर ऑलवेज वाईज. अँड यू आर टॉकिंग अबाउट इंटेलिजन्स. वाईज फेलो शुड नॉट वरी अबाउट इंटेलेक्च्युअल पीपल. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. त्यांची मेमरी जोरदार चालली. मला एवढ्यात नक्की माहिती आहे की कोणाला काय प्रश्न विचारायचा आणि त्यांची मेमरी ट्रिगर करायची. असा ज्या वेळेला ते येतं, अशा ज्या वेळेला आपण पद्धतीने एखाद्याला अभ्यास करायला लागतो, त्यावेळेला फोकस वाढायला लागतो. फोकस वाढला म्हणजे ऑटोमॅटिक काय झालं, की इकडे तिकडे फिरणं बरं कमी झालं. ध्रुव, व्यवसाय. आता व्यवसाय कशामुळे होईल? वैकुंठामुळे व्यवसाय. अजून काय? वैकुंठवासी. आता तरी इकडे तिकडे भटकणं कमी होईल म्हणून वैकुंठवासी असं म्हणूया. लाईटली घ्या बरं का, नाहीतर काय. हा. तर वैकुंठ कुंठित झालाय. काय कुंठित झालाय? भरकटणं. वासना विहार कुंठित झालाय. असं म्हणून कसं येईल वासना विहार कुंठित झालाय? त्याला कुंठित करायचं आजारात लागू नको आहे ना आपण. हातात काय आहे? विष्णू सहस्त्रनाम. किती? 15 मिनिटं. मग 15 मिनिटं वैकुंठाला जाऊ. 15 मिनिटं काय करणार आहोत आपण? काय म्हणणार आहेस तू? विश्वम विष्णुर वषटकारो. चल. ग्रॉस मोस्ट लेवलला. ग्रॉस म्हणजे हे असं दिसतंय हातात त्याला. त्याच्या सगळ्यात मोठ्या लेवलला निदान उच्चार, आवाजाची पातळी, आवाजातला स्वर. ओके ठीक आहे. त्याच्या खाली खाली आहे थोडासा सटल लेवलला काय करशील? विश्वम. हा, काय दिसतंय तुला? दिसलं का काही? हा, त्याच्याही खाली उतर थोडासा. गहन 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 जा खाली गो. विश्वम. असं म्हटल्यानंतर दिसतं का काही तुला? हा. म्हणजे हे जर का उद्योग केले विष्णू सहस्त्रनाम म्हणताना, तर जाईन का मी इकडे तिकडे भरकटायला? हा पाठांतरामधला आणि सजगतेमधला मोठा फरक. आता नाही. आता लहान व्हायचं आहे ना, मग त्याला पाठांतर सोडून द्यायचं. समोर ठेवायचं. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथु हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजा. शत्रुघ्न. आपला शत्रू. शत्रू म्हणायचं झालं तर काय झालं? कोण नाही, आपले इकडे तिकडे भरकटतात सारखे विचार. मग काहीतरी एखादं घ्यायचं. मला कसं फोकस करेन मी? कुंठित कशी करू मी माझे इकडे तिकडे फिरणं? हे इतकं इंटरेस्टिंग कर ना तू. छान कर. स्वतः स्वतः रमव. काहीतरी खेळ काढ. खेळगडी हो. आणि मग त्यातून ते होणार आहे. मग असा तो वैकुंठ. त्यांनी तो जे फिरण्याचा अनेकाग्रताचा जो काही शत्रू आहे ना, तो घन होईल. शत्रुघ्न. पृथू. आता पृथा हे पृथ्वीला पण म्हणतात, म्हणजे कुंतीला म्हणतात. पृथ्वी, पृथा. आणि पृथा कुंतीचे नाव म्हणून पार्थ. पण पृथू याचा अर्थ विस्तार करणारा पण आहे. विस्तारली आहे. वाईड स्प्रेड. असा तो वाईड स्प्रेड आहे. आपल्याला शेवटी विष्णू पहिल्यापासून तेच आहे. विश्व वाढत चाललं बघा. आपण साधा एक विचार मनात येतो, काही नसतं. ब्लँक असतं.
झोपेत जातो, खरोखर गाढ झोप लागली तर काही नसतं, असलं तरी कळत नाही. जाग आल्यानंतर मग फोन हातात घेतो, तोपर्यंत बरं असतं. मग ते जातं, व्हॉट्सअपवर जातो. आलं, विश्व सुरू झालं. आग खुली तर जग खुला. सुरू झालं, वाढत गेलं, वाढत चाललाय. असं होतोय. मग नक्की मी काय वाढवतोय बाबा? काय कुठली झाडं लावली आहेत? वाढणार एवढं नक्की. मग कुठली झाडं लावतोय मी आता? मग ती जर का झाडं लावताना नीट लावली, झाडं येणारच आहेत, काही काही गवतं येणारच आहेत. ती काही छाडावीच लागणार आहे, ती पण माझीच आहेत, ती सगळी मलाच करावं लागणार आहे. असा तो वैकुंठ पुरुष प्राण. मग आता तो म्हणूया. हा, करूया आता. हा परत असा आजचं सगळं म्हणजे सुटसुटीतच आहे. सुटसुटीतच आहे सगळं. हा, आधी सांगितलेल्या दोन्ही गोष्टी केल्यात तरी चालणार आहे. कानावर बोट ठेवून त्या त्याप्रमाणे वैकुंठ असं म्हणलं तरी चालणार आहे. वाटल्यास थोडाच गती मी कमी करतो. वैकुंठ पुरुष प्राण. वैकुंठ पुरुष प्राण. प्राणदः प्रणव पृथुः. वैकुंठ पुरुष प्राण. प्राणदः प्रणव पृथुः. वैकुंठ पुरुष प्राण. प्राणदः प्रणव पृथुः. हिरण्यगर्भ शत्रुघ्नो. हिरण्यगर्भ शत्रुघ्नो. व्याप्तो वायुरधोक्षजः. हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. सगळा म्हणून आता. वैकुंठ पुरुष प्राण. प्राणद प्रणव पृथुः. हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. शेवटचे. वैकुंठ पुरुष प्राण. प्राणद प्रणव पृथुः. हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. हम्म. करा ना तसं. करून पहा. जे करतायत त्यांना मजा येत असणार, त्याबद्दल गॅरंटी आहे. अगदीच गॅरंटी, त्याबद्दल काय वादच नाही. एका हॉस्पिटलमध्ये एक ऑपरेशनल डेव्हलपमेंटची केस होती. आता ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन, ऑपरेशन डेव्हलपमेंटची म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये जनरली खाली मेडिकलची शॉप असतात. तर त्या मेडिकलच्या शॉपमध्ये सातत्याने कंप्लेंट होती, म्हणजे इतकी की ती त्या चीफ पर्यंत पोहोचली, की औषध मिळायला प्रचंड उशीर होतोय. औषध मिळायला प्रचंड उशीर होतो. तिथे गेलो, म्हटलं बघू काय होतंय नक्की त्या आधी. आणि पाहिलं मी, त्यांच्या चीफला भेटलो, जाऊन बसून आलो, बघून आलो. आणि खरोखरच एक्सलंट प्रोसेस होती, सुरेख. मी ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला, की अरे म्हटलं याच्यापेक्षा गती वाढवणं शक्य नाहीये. ठीक. पर्स्पेक्टिव्ह काय होता, साक्षी सर्वदृक खूप वेळाला येतं याच्यामध्ये, की सोल्युशनच्या नादाला लागू नको. फक्त बघ काय होतंय. औषधे मिळायला खूप वेळ लागतो. ठीक. कोणाकडनं येत आहेत कंप्लेंट्स? पेशंट्स कडनं. म्हणजे
पेशंटचे नाते, ओके, नो प्रॉब्लेम. हे सगळं बघितलं. आणि मग काही आयडियाज दिल्या, डिस्कशन करून. असं सांगत नाही मी कधी की हे करा ते करा, असं हे होऊ शकतं, बघूया आपण करायचं का वगैरे, असं करत 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 पहिली आयडिया अशी दिली की बाबा टेम्परेचर वाढवा. 18-20 डिग्री चाललाय, हे काय बरं नाही, कारण 20-24 पर्यंत करा. दुसरी आयडिया अशी दिली की बाबा इथे ज्या बसायला खुर्च्या आहेत त्या सॉफ्ट करा, त्या स्टीलच्या आहेत. काही नाही तर त्याच्यावर आता आणा विकत घोंगड्या घाला, कांबळी घाला त्याच्यावर, किंवा लाकडाच्या आणा, काही करा. खर्च करायचा नसेल तर ह्याला काहीतरी सॉफ्ट फील द्या. लाईट्स खूप आहेत, थोडं खाली उतरा लाईट्स. एवढे नको, एवढा एक्सपोजर नको. ही जी काही ल्युमिनस इंटेन्सिटी खूप आहे, थोडे खाली उतरा. इथे माणूस बसल्यानंतर जे समोरचं त्याला जे टेबल दिसतंय ते काउंटर आहे, ते काउंटरची उंची म्हटलं 6-7 इंचांनी खाली उतरा पहिल्यांदा. त्यांनी जर का तुम्हाला प्रॉब्लेम येणार नसेल, आणि येणार नव्हता, खाली उतरा. त्यानंतर म्हटलं त्याचे टोकनचा आवाज येतो, काउंटर टांग टांग, म्हटलं तो एक तर ठेवण्याची गरज नाही. इथे काय तुमच्या इथे 400 प्लॅटफॉर्म्स नाही आहेत. म्हटलं सगळं इकडनं बघितलं की 4 काउंटर दिसतात. हवं असेल तर म्हटलं जरा वेगळं काहीतरी आवाज कमी करा त्याचा, छोटासा तसा. म्हटलं करून पाहूया, काही खर्च येणार नाही त्याच्यासाठी. आणि 63-64 कंप्लेंट खाली उतरल्या. त्या प्रोसेसला काय हात लावला नव्हता. आता ही सगळी गंमत सांगण्याचं मागचं कारण आहे, या विष्णू सहस्त्रनामामध्ये किंवा अनेक ठिकाणी काल हा शब्द येतो. भगवद्गीतेत तर येतोच. अंतकाले च मामेव तस्मात् सर्वेषु कालेषु कालास्मी लोकस्खे कृतो वृद्धा त्वं कालत्रयातीता, अनेक ठिकाणी येतो. याच्यात पण आहे विष्णू सहस्त्रनामामध्ये. ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण. काल, काल इतकी सुंदर संकल्पना आहे ना. का सांगतो गंमत. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे टाइम इज परसेप्शन. परसेप्शन खरोखर मायाजाल आहे टाइम म्हणजे. मायाजाल का? तर अतिशय आवडती व्यक्ती आपल्या सहवासात असेल किंवा आपण तिच्या सहवासात असू, त्यावेळेला वेळ कसा जातो कळत नाही. आणि नको तो माणूस जर का डोक्यात येऊन बसला, वेळ कसा जाईल हे वाटतं. वाटतं की नाही? तेवढाच वेळ, तेवढाच वेळ आहे. असं नाही आहे की जास्ती काय. म्हणजे 3 तास आपल्या अतिशय आवडत्या व्यक्ती जर मी थांबलो, तर कधी 3 तास आता सांगा मला, याच्या 3 तास मोठे का त्याचे 3 तास मोठे? टाइम इज परसेप्शन. कारण खेळ आहे सगळा टाइम. आता ते विज्ञानाने सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. आता त्या हॉस्पिटलमध्ये इज अ परसेप्शन. परसेप्शन कोणाचं परसेप्शन होतं? त्या येणाऱ्यांचं. बरं, ते येणारे आईस्क्रीम खायला येत होते का? जातोच आहेत तर तिथे कच्ची दाबेलीचा स्टॉल दिसला म्हणून तसे येत नव्हते ते. दे आर ऑलरेडी अंडर प्रेशर. काळाशीच झुंज चाललेली माणसं तिथे खाली येतात. अगदी आयसीयू मधली साधी पण येतात तिथे ऑलरेडी त्यांचं. अशा वेळेला, इतर वेळेला 5 मिनिटात एखादी गोष्ट जी मिळते ती यांना जास्ती वाटते. त्यामुळे ह्यांचं परसेप्शन खाली उतरायचं. इफिशियन्सी वाढवायची आहे, त्याबद्दल वादच नाही. परसेप्शन हे पुढचा भाग झाला सगळा. मग हे परसेप्शन कशामुळे वाढतं? फॉर एक्झाम्पल, मी ज्यावेळेला खाली बसीन, माझ्या समोरचं काउंटर जर का उंचीचं असेल, तर मला कळत नाही काय चाललंय ते. मला कळत नाही काय चाललंय ते. ह्याच्यामध्ये क्युरिओसिटी आहे. क्युरिओसिटी इज ऑलवेज ऑफ द फ्युचर. फ्युचर इज अन एक्सप्रेशन विच इज फेक ऑफ टाइम. मग त्याला जर का फ्युचर मधनं प्रेझेंट मध्ये आणला, शांतता नाही का होणार त्याला? हा, त्याला दिसतंय, अरे हो हो, माझंच प्रिस्क्रिप्शन त्याच्या हातात आहे. झालं. समथिंग विच वॉज इन सीन विच ही वॉज स्पेक्युलेटिंग. काही दिसत नव्हतं. काय झालं असेल, काय झालं असेल. गरज नसताना वर्तमानात त्याला भूतकाळ भविष्यकाळात घेऊन गेले. त्यामुळे अरे बापरे, अरे बापरे, खाली उतरवते सगळं. त्याला दिसू दे. तुझ्या हातातला तुझे केस फाईल जे घेऊन गेला तर हातात घेऊन द्या. दिसेल असं त्याला फिरा, तिथे औषध घेऊन जातं तिथे. हा 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 हा. झालं ना. साधी गोष्ट आहे. टाइम इज अ परसेप्शन. काल अनंत आहे का? हो, अनंत आहे काय. पण मग आपण का म्हणतो लवकर कर लवकर कर, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. वेळ कोणाकडे कमी आहे? जो वापरतोय त्याच्याकडे. पण वेळ ऍज सच इन्फिनिटी. म्हणजे एकाच वेळेला ऋत पण दाखवतं आणि सत्य पण दाखवतं. ऋतम वच्मी सत्यम वच्मी. ऋत आहे. मी खरा आहे का खोटा आहे? खरं आहे. अरे जाणार ना आज ना उद्या तू. हा मग.
हा म्हणजे अशाश्वत आहे तू, हो अशाश्वत आहे, म्हणून तुला वेळ कमी आहे. वेळ इनफायनाईट आहे. नाही नाही, माझ्यासाठी वेळ फायनाईट आहे, माझ्यासाठी वेळ मर्यादित आहे. कारण अशाश्वत आहे ना, आज नाही, आज आहे उद्या नाही. म्हणजे उद्या नाही याचा अर्थ उद्यापासून तू वेळ कंझ्युम नाही करणार. म्हणजे तू जाणार, पण वेळ आहेच. पण वेळ आहे हे तू गेल्यानंतर तुला कळणार नाहीये. म्हणून तू म्हणणार, अरे काय वेळ कमी आहे सध्या. आणि त्याच वेळेला दुसरं कोणतरी म्हणतं, वेळ जाता जात नाही रे मला, काल. आणि दोन्ही वेळेला टाइम इज टायरंट. आता टाइम इज टायरंट हे वाक्य इतकं लक्षात राहिलं नाही, कारण टायरंट हा शब्द आजोबांनी इतका सुंदर शिकवला होता त्याला. टायरंट म्हणजे हुकुमशहा, सॅडिस्ट हुकुमशहा म्हणजे टायरंट. अंमल गाजवणारा, फोर्सफुली अंमल गाजवणारा टायरंट असं म्हणतात, की जुलमी राज्यकर्ता किंवा जुलमी पॉवर दाखवणार. सो टाइम इज टायरंट. ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी वेळ कमी आहे. म्हणजे ज्यांना काही आहे बरंच काही करायला, त्यांना वेळ कमी आहे. आणि ज्यांना काही नाही करायला, त्यांना अरे बापरे काय करू आता, असं सो सेम थिंग. म्हणून ते काल, असा तो विष्णू आहे. कळत नाही बुवा. गहनो गुहा, ऋतू सुदर्शन काल, ह्याच्यात ऋतूबद्दल सांगितलं गेलं. ऋतू आणि सत्य मग तेच पुन्हा. सावली खरी का खोटी? सावली खरी पण नाही खोटी पण नाही. सावली आहे, उद्या नसणार आहे. मग ज्याची सावली पडली ते मात्र असणार आहे. दिवा विझवला की सावली संपली, दिवा लावला की सावली आली, पण ज्याची सावली ते राहणार आहे. ते सत्य. जे सावली ऋत, सावलीसाठी वेळ लिमिटेड. ज्याची सावली आहे त्याला वेळ लिमिटेड नाही, तर आहेच. आधी पण होता दिवा, असताना पण होता दिवा, नसताना पण होता, चालूच आहे. तसं ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्व दक्षिण. आता विश्व दक्षिणामध्ये दक्षिण शब्द आहे. दक्षिण याला मागे विश्व लावला, आता ते विश्व मोजताय का नाही मोजताय मला माहिती नाही. पण विश्व दक्षिणा, विश्व मूर्ती, विश्व योनी, विश्व रेता, विश्वला आता दक्षिण लागला. आता दक्षिण लावून काय उपयोग आहे? दक्षिण हा लागला, अरे वा दक्षिण हा. म्हणजे दक्षिण हा विश्वासाठी, दक्षिणाचा अर्थ होतो स्किलफुल. स्किलफुल म्हणजे कौशल्यधारित. म्हणजे विश्व जे कौशल्याने हाताळतो, असा तो विश्व दक्षिणा. आता दक्षिण हा शब्द डेक्स्टरशी जवळपास जातो. सो बघत जायचं, मजा आहे सगळ्यामध्ये. डेक्स्टर. आता डेक्स्टर काय? डेक्स्टर 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 म्हणजे दक्षिण. डेक्स्टर म्हणजे उजवं. सिनिस्टर म्हणजे लेफ्ट. इंग्रजी शब्द आहे त्याला. त्याच्यावरनच अँबी डेक्स्ट्रस आला. अर्जुन सव्यसाची अँबी डेक्स्ट्रस. हा पण डेक्स्ट्रस तो पण, म्हणजे उजव्या हाताने काम हे जास्ती स्किलफुल, हे त्याला अलंकारिक रूप आहे, बाकी काय नाही. पण अँबी डेक्स्ट्रस म्हणजे उजव्या हाताने जे काम करतो ते डाव्या हाताने सुद्धा करू शकतो. अँबी डेक्स्टर. सो डेक्स्टर हा शब्द दक्षिणेकडे जातो. दक्षिण. म्हणून मग सूर्याकडे तोंड केल्यानंतर उजव्या हाताला जी येते ती दक्षिण दिशा, बाकी त्याच्यात काही नाहीये. दक्षिण. मग विश्व दक्षिण हा म्हणजे कौशल्याने विश्वाची हाताळणी करतो असा तो. का कौशल्याने विश्वाची हाताळणी करतोय? अरे बाबा, तो व्यवसाय काय फोकस आहे त्याचा, अजिबात हालत नाही इकडे तिकडे. मग तुमची पार्टी चालत असेल तर म्हणतो माझं काम करून मग पार्टीत जॉईन होतो. पार्टीत जॉईन होतो का? हो होतो. पण फक्त पार्टीतच बसतो का? नाही. विश्व पण आहे, विष्णू पण आहे. व्यवसाय व्यवस्थान पक्क आहे. मग म्हणून विश्व दक्षिणा असा होतोय. काळाचं भान आहे, समयज्ञ झालं पाहिजे आजच्या दिवसात हं बाबा. आजच्या दिवसात होणार नसेल तर काय नक्की त्यांना हवंय तेवढं तरी पाठवा, उरलेलं बघू नंतर. समयज्ञ असं सगळं काय कशाशी जोडावं तुम्ही? रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे, प्रोव्हायडेड आपण त्याला तेवढी प्रामाणिकपणे म्हटलं तर. चला आता शेवटचा श्लोक आणि मग थांबू. व्हेरी मच ऑन टाइम आता तरी. शेवटचा. एकदम सुटसुटीत श्लोक आहेत सगळ्यात. काही गर्दी नाही गाडीला. ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह
उग्रः संवत्सरो दक्षो. दक्षवरून नंतर गंमत सांगे ना. उग्रः संवत्सरो दक्षो. विश्रामो विश्वदक्षिणः. ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः. उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. अजून एकदा म्हणून थांबू. ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः. उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. नाही का. मग इथे आपण थांबू. 55-56 झालेत. तो दक्ष छान आहे, श्लोक आहे. कृष्ण सांगतोय म्हणजे अनेक संकल्पना कृष्ण जर म्हणतो, पण त्या नीट पाहिल्या तर अ, चुकीचे सगळे ग्रह कमी होतात. ते शुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्व आरंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. तो सांगतोय कसा पाहिजे फोकस. कसा मला कोण आवडतं, तर मला कोण आवडतं म्हणजे कृष्ण कुठे आला इथे त्याला. मला म्हणजे माझ्या त्या इन्फिनिटीच्या जवळ कोण जाईल पटकन. अनपेक्ष सुचिर दक्ष. मग अनपेक्ष असेल तर दक्ष कशाला. अनपेक्ष म्हणजे गोल पक्क ठेवायचंच आहे. काम करायचंच आहे. काम करत असताना दक्ष. कोणतरी विचारलं 12 वाजता, मला नाही माहिती हो, मला एक तर पाठ पण नाहीये, पण हे श्लोक आहेत त्याचे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत व्यथा. व्यथा गेले, मग व्यथा गेली तर दक्ष कशाला राहतो तू, असं विचारायचं ते. 38 गोष्टी आहेत त्याच्यात दिलेल्या, त्यातली म्हणून ते म्हटलं दक्ष म्हणजे अध्यात्म भोंगळ नाहीये. अध्यात्म टापटीपच आहे. इस्त्रीचे कपडे घालूनच अध्यात्म करायचं. अध्यात्म दरिद्री नाहीये, श्रीगर्भ आहे. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु. कुठेही भिकारी वृत्ती नाही आहे अध्यात्मामध्ये. चोख व्यवहार आहे, रोकडा देणं घेणं आहे, आतलं आणि बाहेरचं. एवढं जर का कळलं तर गणित सोपी होते. इथे आपण थांबू.